अनोखं प्रेम भाग 7. पाटीत निशाने सुहानीच्या ड्रिंकमध्ये दारू मिक्स केली होती. शिवमही पिलेला होता. दारूच्या नशेत ते दोघेही एकमेकांशी बालिशपणे वागत होते आणि आपल्या मनातलं बोलत होते. शिवम सुहानीला पार्टीतून बाहेर घेऊन आला. सुहानी, मला वाटलं होतं तुझ्यावर बदला घेऊन मी खुश राहील, पण असं नाही झालं. मी खुश नाहीये सुहानी, तो रडवेला चेहरा करत म्हणाला. मी तुझ्याबद्दलच विचार करत असतो प्रत्येक क्षणी. सुहानीही रडवेला चेहरा करून मन लावून तसं बोलणं ऐकत होती. मला तुझे विचार दूर सारता येत नाहीयेत. काय येत नाहीयेत? तो उदास होऊन म्हणाला. तू ना अजून थोडा ट्राय कर. तूही माझा द्वेष करण्याचा प्रयत्न कर जसा मी करते. ती सहज म्हणाली. तू माझा द्वेष करतेस? तो पुन्हा रडवेला चेहरा करत म्हणाला. हो, मी तुझा खूप खूप द्वेष करते, ती म्हणाली. ते ऐकून तो खूप दुःखी झाला. माझा द्वेष करणं खूप सोपं आहे, हो ना? तो उदास चेहऱ्याने म्हणाला. नाही, सोपं नाहीये. खूप त्रास होतोय मला या सगळ्यांमुळे. सुहानी नकळत स्वतःच्या मनातलं बोलून दाखवत होती. मलाही खूप त्रास होतोय. शिवमनेही बोलून दाखवलं. काय बोलतो आहेस तू? तुला काय हवंय? तू काय हे सगळं करतोय? मला तर काहीच समजत नाहीये. तिच्या चेहऱ्यावर कन्फ्युजन होतं. मला काय माहीत मला काय हवं आहे? ते तर तुला माहीत पाहिजे माझ्याबद्दल, तो म्हणाला. सुहानी आश्चर्याने त्याच्याकडे पाहायला लागली. दोघंही एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते. आता माझा टर्न आहे. आता मी प्रश्न विचारील आणि तू उत्तर द्यायचं. तू का खोटेपणाने वागत आहेस माझ्याशी? मला तुझं सगळं बोलणं आणि सगळं वागणं खोटं वाटतं. तू चांगला वागत असल्यास तरी, ती डायरेक्ट म्हणाली. मी सगळं खोटं नाही वागत. मी फक्त एक खोटं बोललो आहे की माझ्याकडे हृदय नाहीये. पण माझ्याकडे हृदय आहे. बघ ना. त्याने तिचा हात पकडून आपल्या छातीवर ठेवला. आहे ना माझ्याकडे हृदय? त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. तिने त्याच्या डोळ्यात पाहत मानेनेच होकार दिला. बघितलंस, हे जे धडधड करतंय ते हृदयच तर आहे. किडनीतून थोडीच धडधड ऐकू येते, तो इनोसंटली म्हणाला. तुझ्याकडे हृदय आहे, मग तू माझ्यासोबत हे सगळं का केलंस? तू माझ्या बहिणीचा ॲक्सिडेंट केलास आणि मला लग्न करायची जबरदस्ती केलीस. किती वाईट वागलास माझ्याशी, ती त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करत म्हणाली. ए सुहानी, तो ॲक्सिडेंट मी जाणून बुजून नाही केला. पण हो, तुझ्याशी लग्न मी मुद्दाम केलं, तुला शिक्षा देण्यासाठी. पण तू मला माफ करशील? तो रिक्वेस्ट करत म्हणाला. पण सुहानीने एवढंसं तोंड करत मानेने नकार दिला. जर मी माफी मागितली तरीही नाही? कान पकडून सॉरी म्हणालो तरीही नाही? तो इनोसंटली विचारत होता. मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवू? जर तू माझा विश्वास तोडलास तर? ती आपल्या मनातलं बोलत होती. पण मी आता काय करू? तो खूप उदास दिसत होता. तू ना तुझ्या हृदयाचं ऐक. जे हृदय म्हणेल तेच कर. करशील ना? ती किंचित हसली. हो, प्रॉमिस, शिवम आश्वासन देत म्हणाला. दोघंही आनंदाने एकमेकांना बिलगले. दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते. बराच वेळ झाला होता. दोघंही एकमेकांच्या गळ्यात हात घालून गाणं गुणगुणत आनंदाने बाहेर आले. बाहेर शिवमची गाडी उभी होती. ड्रायव्हर तिथेच उभा होता. त्यांना पाहताच ड्रायव्हरनी कारचा दरवाजा उघडला. शिवमने सुहानीला गाडीत बसवलं व तो स्वतःही तिच्या शेजारी बसला. ड्रायव्हरने गाडी सुरू केली. गाडीत दोघेही एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून डोळे मिटून पडले होते. घरी आल्यावर ड्रायव्हरने गाडीचा दरवाजा उघडला. शिवम आणि सुहानी गाडीतून बाहेर आले. दोघांचेही झोप जात होते. दोघांनीही आधारासाठी एकमेकांच्या गळ्यात हात घातले होते. त्यांनी दरवाजाची बेल वाजवली. आईंनी दरवाजा उघडला. त्यांना दोघांनाही टल्ली झालेलं पाहून आई शॉक झाल्या. त्या शिवमला काहीतरी बोलणार इतक्यात शिवम मध्येच बोलला. आई, तू म्हणाली होतीस ना की सुहानीची काळजी घे, तिला कसलाही त्रास होऊ देऊ नकोस. बघ, मी सुहानीला सुरक्षित घरी आणलं आहे, तो स्वतःचं कौतुक करत म्हणाला. सुहानी त्याची पाठ थोपटून त्याला शाबासकी देत होती. आई, शिवम खूप चांगले आहेत. त्यांनी मला कोणताही त्रास होऊ दिला नाही.
सुहानीनेही अडखळत परत तीच लाईन रिपीट केली. त्या दोघांनाही धड उभं राहताही येत नव्हतं. आईला त्यांच्याकडे पाहून हसायलाही येत होतं आणि त्यांची काळजीही वाटत होती. आईने त्यांना आतमध्ये बोलावलं आणि त्यांना आपल्या रूमपर्यंत जाण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला. पण ते दोघंही मदत घ्यायला तयार नव्हते. त्यांनी आईला आराम करायला लावला व स्वतःच एकमेकांच्या आधाराने आपल्या रूमपर्यंत गेले. आईलाही त्यांच्या नात्यात होणाऱ्या बदलाची सुरुवात वाटत होती. त्यांचे डोळे पाणावले होते. आईने देवाकडे त्यांचं नातं असंच फुलत राहावं यासाठी प्रार्थना केली. शिवमने आपल्या बेडरूमचा दरवाजा उघडला. सुहानीला आता चालता येणंही अशक्य झालं होतं. ते पाहून शिवमने कसंबसं तिला उचललं. त्याचाही तोल जाऊन ते दोघेही पडता पडता वाचले, पण त्याने सुहानीला खाली उतरवलं नाही. शिवम सुहानीला उचलून कसाबसा आपल्या बेडजवळ घेऊन आला. मला खाली सोड, मी पडले तर, सुहानी बडबडत होती. पण त्याने तिला व्यवस्थित बेडवर झोपवलं. मी नाही पडू देणार. तोच त्याचा तोल जाऊन तोही तिच्यावर पडला. आपण घरी आलो, ती आनंदाने म्हणाली. तिला हो म्हणत तो उठला. त्याने तिच्या अंगावर ब्लँकेट टाकलं आणि आपल्या साईडला जाऊन झोपला. बोलत बोलत दोघेही झोपी गेले. इकडे निशा बराच वेळ पाटीत शिवम आणि सुहानीला शोधत होती. तिने बऱ्याच जणांना विचारून पाहिलं, पण बऱ्याच वेळापासून कुणीही त्यांना बघितलं नव्हतं. इतकंच काय, रोहित आणि दिशालाही त्यांच्याबद्दल माहिती नव्हती. त्यांना वाटलं की ते आसपासच कुठेतरी असतील, म्हणून ते रिलॅक्स होते. पण निशा मात्र बेचैन होऊन त्यांना शोधत होती. तिचा प्लॅन परत एकदा फ्लॉप झाला होता. तिला स्वतःचाच राग येत होता की तिने सुहानीला आपल्या नजरेआड कसं काय होऊ दिलं. बराच वेळानंतर ती बाहेर आली. तेव्हा तिला समजलं की शिवम आणि सुहानी घरी निघून गेले आहेत. तीही रागाने घरी निघून आली. ती सरळ शिवमच्या बेडरूमकडे गेली, पण दरवाजा लावलेला होता. त्यामुळे तिला नाईलाजाने आपल्या रूममध्ये जावं लागलं. सकाळी जेव्हा सूर्याच्या किरणांमुळे त्यांची बेडरूम उजळून निघाली, तेव्हा सुहानीला जाग आली. ती उठून बसली. शिवम बाजूला झोपलेला होता. सुहानीचं डोकं खूप जड झालं होतं. अचानक तिला समजलं की तिचा हात शिवमच्या हातात आहे आणि त्यांची बोटं एकमेकांमध्ये गुंफलेली आहेत. तिला ते पाहून शॉकच लागला. तिने शिवमला न उठवता हळुवारपणे आपला हात त्याच्या हातातून सोडवून घेतला आणि उठून बसली. तिची ओढणी खाली पडलेली होती. तिने पटकन आपली ओढणी आपल्या खांद्यावर घेतली. तिचं डोकं खूपच ठणकत होतं, जसं काही डोक्यावर कुणीतरी मारत आहे. तिने आपले डोकं हातात पकडून आपले डोळे बंद केले. तिला जास्त काही आठवत नव्हतं. फक्त काही अंधुकशा आठवणी तिच्या डोळ्यांसमोर येत होत्या. तिला इतकं खात्रीने माहीत होतं की ती पाटीतून शिवमसोबत बाहेर पडली होती व ती शिवमसोबतच घरी आली होती. त्या व्यतिरिक्त तिला अजून काही आठवत नव्हतं. ती बेडवरून उठली आणि कशीबशी बाथरूममध्ये गेली. आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन आली, पण तिचं डोकं अजूनही खूप ठणकत होतं. ती खाली गेली. इतक्यात आई तिच्यासाठी लिंबू पाणी घेऊन आल्या. तिने आईला गुड मॉर्निंग विश केलं. गुड मॉर्निंग बेटा, काय झालं? डोकं दुखतंय ना? हे लिंबू पाणी घे, म्हणजे तुला बरं वाटेल. त्यांनी सुहानीला सोफ्यावर बसवलं व तिला ते लिंबू पाणी घ्यायला लावलं. काल रात्री तू आणि शिवम किती प्रेमाने एकमेकांशी बोलत होते. तुम्ही दोघेही नशेत होता, पण एकमेकांची किती काळजी घेत होते. ते ऐकून सुहानी अजूनच नर्वस झाली. तिला आता शिवमला कसं फेस करायचं याची काळजी वाटत होती. ते सगळं निशा पायऱ्यांवर उभी राहून ऐकत होती. तिला ते सगळं ऐकून खूप चीड येत होती. इकडे शिवमला जाग आली. तो उठून बसला, पण त्याचीही अवस्था सुहानीसारखीच होती. त्यालाही जबरदस्त हँगओव्हर झालेला होता. फरक फक्त इतकाच होता की त्याला त्याचं आणि सुहानीचं सगळं बोलणं आठवत होतं. त्यामुळे त्याचं डोकं सुन्न झालं होतं. त्याला स्वतःवर विश्वास बसत नव्हता की तो सुहानीशी हे सगळं काय बोलला. त्याचा राग उफाळून वर यायला लागला होता. त्याला आता स्वतःचाही राग आला होता की तो सुहानीसमोर इतका कमजोर कसा काय पडू शकतो. त्याला कुणाचीही सहानुभूती नको होती. त्याला कुणासमोर कमजोर पडणं पसंत नव्हतं. पण का कुणास ठाऊक तो सुहानीसमोर कमजोर पडायला लागला होता. इतक्यात सुहानी शिवमसाठी लिंबू पाणी आणि नाश्ता घेऊन आली.
तोपर्यंत तोही फ्रेश होऊन तयार झाला होता. तिने तो ट्रे टेबलवर ठेवला. दोघेही एकमेकांकडे बघणं आणि बोलणं टाळत होते. सुहानीला शिवमसमोर येण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण आईंच्या आग्रहामुळे ती शिवमसाठी नाश्ता घेऊन आली होती. त्याने कॉफी घेतली आणि डोकेदुखीची मेडिसिन घेतली. तोपर्यंत सुहानी रूममध्ये स्वतःचे कपडे मुद्दाम व्यवस्थित करण्याचं नाटक करत स्वतःला व्यस्त दाखवण्याचा प्रयत्न करत होती. शिवमलाही माहीत होतं की ती त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होती. त्याच्यासाठीही तेच बरं होतं. त्यामुळे त्यानेही तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. शिवम लगेच ऑफिसला जायला निघाला. तो खाली गेला. तो रूमबाहेर गेल्यानंतर सुहानीने सुटकेचा निश्वास सोडला. आईला विचारून तो ऑफिसला निघून गेला. त्याला वाटलं की आई मला काल रात्रीबद्दल प्रश्न विचारेल, म्हणून तो आईशीही फारसा बोलला नाही. रात्री शिवम मुद्दाम उशिरा घरी आला आणि बाहेरूनच जेवण करून आला. त्याची इच्छा होती की जेव्हा तो बेडरूममध्ये जाईल तेव्हा सुहानी झोपलेली असावी. पण जेव्हा तो आत गेला तेव्हा सुहानी सोफ्यावर बसून काहीतरी वाचत होती. सुहानीने वळून त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला एक स्माईल दिली. पण शिवम कसला स्माईल करतोय? 1 नंबरचे सडू आहेत. अकडू कुठले? सुहानीने मनात विचार केला. शिवम चेंज करून आला. सुहानी त्याची वाटच पाहत होती. शिवम, मला तुमच्याशी बोलायचं आहे, ती अडखळत म्हणाली. शिवमला वाटलं की सुहानीला पार्टीबद्दल बोलायचं आहे. त्याला त्याविषयी काहीही बोलण्याची इच्छा नव्हती. हे बघ सुहानी, मी खूप थकलो आहे. मला झोप येते. तूही तुझ्या जागेवर झोपून घे, तो गंभीर आवाजात म्हणाला. आणि त्याने बेडच्या मधोमध उशीची भिंत तयार करायला सुरुवात केली. शिवम, मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. काल मानवीचा फोन आला होता. तिने सांगितलं की तुम्ही तिला खूप चांगला जॉब शोधून दिला आहे. ती खूप खुश होती. माझ्या आईची आणि बहिणीची काळजी घेतल्याबद्दल थँक्यू, सुहानी भावूक होत म्हणाली. त्यात काय मोठं आहे? शिवम आपलं प्रॉमिस नेहमी पूर्ण करतो, तो गर्वाने म्हणाला. एव्हाना सुहानीला समजलं होतं की शिवमचा स्वभाव असाच आहे. ती काही म्हणाली नाही. त्याने मानवीला मदत केली हेच तिच्यासाठी खूप होतं. तिने शिवमला सांगितलं की तिला पुस्तक वाचायचं आहे, त्यामुळे ती सोफ्यावरच झोपणार आहे. तो आरामात बेडवर झोपू शकतो. गालात हसत ती परत वाचनात बिझी झाली. पण शिवमला काही चैन पडेना. सुहानीने आपल्या जागी येऊन झोपावं म्हणून त्याने लाईट बंद केला. रूममध्ये सगळीकडे अंधार पसरला. त्याबरोबर सुहानी घाबरली. ती हलक्या आवाजात ओरडत पटकन उठून उभी राहिली. तिचा आवाज ऐकून शिवमला ती पावसाची रात्र आठवली. त्या रात्री कशी सुहानी अंधाराला घाबरून त्याला येऊन बिलगली होती. त्याच्या लक्षात आलं की सुहानी परत अंधार पाहून घाबरली आहे. त्याने पटकन लाईट लावला आणि तो उठून बसला. लाईट लागताच सुहानीच्या जीवात जीव आला. तिच्या चेहऱ्यावरचे भीतीचे हावभाव पाहून शिवमला वाईट वाटलं. सॉरी, ते मला लक्षात नाही राहिलं की तुला अंधाराची भीती वाटते. आता पटकन आपल्या जागेवर येऊन झोपून घे, नाहीतर मी परत लाईट बंद करेल, तो म्हणाला. ते ऐकताच सुहानी पुस्तक सोफ्यावर फेकून पटकन आपल्या जागेवर येऊन झोपली. गालात हसत शिवमही त्याच्या जागेवर झोपला. दोघेही विरुद्ध दिशेला तोंड करून झोपले होते. काही वेळातच दोघेही झोपेच्या अधीन झाले. दुसऱ्या दिवशी सुहानीला जाग आली तेव्हा शिवम आपल्या जागेवर नव्हता. तो जिमला गेला होता. सुहानी उठली आणि तयार झाली. तिला खाली काहीतरी गोंधळ ऐकू येत होता. तिने एका सर्वंटला बोलावून विचारलं की खाली कसला गोंधळ सुरू आहे. सर्वंटने तिला सांगितलं की उद्या करवा चौथ आहे आणि खाली साडीवाला आला आहे, तेव्हा साड्यांची खरेदी सुरू आहे. सुहानीचं लग्न सामान्य नव्हतं. तिचं आणि तिच्या पतीचं नातं सामान्य नव्हतं. तरीही तिची करवा चौथचा व्रत करण्याची इच्छा होती. लहानपणापासून तिने तिच्या आईला हे व्रत ठेवताना बघितलं होतं. तिचीही खूप इच्छा होती की लग्न झाल्यावर तीही तिच्या पतीसाठी हे व्रत करेल. आणि आज इतक्या विपरीत परिस्थितीतही तिला हे व्रत करण्याची इच्छा होती. कसाही असला तरी शेवटी शिवम तिचा पती होता आणि एक पत्नी म्हणून त्याच्यासाठी व्रत करणं तिला आपलं कर्तव्य वाटत होतं. त्याशिवाय तिची आई आणि शिवमची आई यांना जर समजलं की तिने शिवमसाठी व्रत केलं नाही तर त्यांना खूप वाईट वाटलं असतं. स्पेशली तिची आई.
कारण शिवमच्या आईला तरी त्यांच्या नात्याची हकीकत माहिती होती. त्यामुळे त्या एक वेळ तिला समजून घेतील. पण तिच्या आईला या सगळ्या गोष्टींची अजिबात कल्पना नव्हती. त्यामुळे त्या असंच समजत होत्या की त्यांची लेक आणि जावई यांच्यात खूप प्रेम आहे. सुहानी गालातल्या गालात हसत करवा चौथचा विचार करत होती. इतक्यात शिवम तिथे आला. तिला स्वतःशीच हसताना पाहून त्याला आश्चर्य वाटलं. त्याने तिला विचारलं की काय झालं. ती अशी स्वतःशीच हसत का उभी आहे. त्याला समोर पाहताच सुहानी गडबडली. त्याला काही नाही म्हणत ती पटकन खाली आली. खाली आई, दिशा, निशा आणि इतर बायका साड्यांची खरेदी करत बसल्या होत्या. आईने दिशासाठी 2 आणि सुहानीसाठी 2 सुंदर साड्या निवडल्या होत्या. दिशाच्या हातावर मेहंदी लावायचं काम सुरू होतं. अशी गडद मेहंदी लावा की 7 जन्मांपर्यंत हा रंग निघाला नाही पाहिजे. बायका दिशाकडे पाहून बोलत होत्या. ते ऐकून दिशा लाजली. तिच्या हातावरची मेहंदीची डिझाईन पाहून दिशा खुश झाली होती आणि आईंनाही मेहंदी दाखवत होती. आईला सुहानीची चिंता वाटत होती. लग्नानंतर सुहानीने खूप काही झेललं होतं. अशात जर तिने करवा चौथचं व्रत करायला नकार दिला तर आईही तिला ते व्रत ठेवण्याची सक्ती करणार नव्हत्या. तो निर्णय त्या सर्वस्वी तिच्यावर सोपवणार होत्या. त्यात शिवमलाही या सगळ्या गोष्टींवर विश्वास नव्हता. जर सुहानीने व्रत ठेवलं तर तो या सगळ्यांवर कसं रिॲक्ट करेल त्याचीही चिंता त्यांना लागून होती. निशा शांत उभी राहून हे सगळं बघत होती. आपल्या पतीसाठी दिवसभर विना अन्न आणि पाणी न पिता राहण्याचं लॉजिक तिच्या डोक्यावरून जात होतं. इतकंच सुहानी तिथे आली. सुहानीला पाहून दिशाने आनंदाने तिला आपल्या जवळ बोलवलं. सुहानी, उद्या करवा चौथ आहे म्हणून आज मेहंदी लावत आहोत. पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत केलं जातं, ती उत्साहात म्हणाली. आई आपल्या जागेवरून उठल्या आणि त्यांनी सुहानीला एका बाजूला नेलं. आई, ही माझी पहिली करवा चौथ आहे. मलाही हे व्रत ठेवायचं आहे, मेहंदी लावायची आहे, सुहानी थोडी लाजत म्हणाली. ते ऐकून आईला आश्चर्य वाटलं. सुहानी, तू पूर्णपणे विचार करून हे बोलत आहेस ना? इतकं सगळं होऊनही तुला शिवमसाठी व्रत ठेवायचं आहे? आई तिला पुन्हा एकदा विचार करायला सांगत होत्या. इतर बायकाही जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक होत्या की त्या घरातील छोटी सून ते व्रत ठेवणार आहे की नाही. आईना त्यांना काय उत्तर द्यावं ते कळेना. इतक्यात शिवम तिथे आला. त्याला पाहून सुहानी गडबडली. मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते म्हणत ती तिथून जायला लागली. पण शिवमने तिचा हात पकडून तिला तिथंच उभं केलं. फायनली प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षीही सगळ्या बायका आपल्या पतीसाठी करवा चौथचं व्रत करणार आहेत. मला तर या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही. मी वहिनी आणि आईला तर हे व्रत करण्यापासून नाही रोखू शकत. पण मला आशा आहे की तू या सगळ्यात पडणार नाहीस. हे दिवसभर अन्न आणि पाण्याशिवाय राहणं किती अवघड आहे. आणि पती राक्षसासारखा असला तरी त्याच्यासाठी व्रत करायचं. देवालाही हे सगळं मान्य नसेल. तू मात्र आज घरी थांबू नकोस. आज तू माझ्यासोबत ऑफिसमध्ये चल. म्हणजे यांच्यापैकी कुणीही तुला व्रत ठेवण्याबद्दल प्रश्न विचारणार नाहीत. आणि तसंही तुझी तब्येत बरी नाही. ती त्याला काही म्हणणार तोच त्याने तिचा हात पकडला. तिचं काहीही न ऐकता तो तिला आपल्यासोबत घराबाहेर घेऊन गेला. तिला गाडीत बसून तो तिला ऑफिसला घेऊन आला. ऑफिसमध्येही त्याचं तिच्यावर बारीक लक्ष होतं. सुहानीचा चेहरा एवढूसा झाला होता. तिला ते सगळं करायचं होतं जे एक पत्नी या दिवशी करते. इतक्यात तिला आईचा फोन आला. सुहानी बेटा, तू मला सांगितलं नाहीस की तुझी तब्येत बरी नाही? बेटा, यावेळी तू व्रत ठेवू नकोस, पुढच्या वर्षी ठेव. आता सध्या आपल्या तब्येतीचा विचार कर. सुहानीला वाटलं होतं की आई आपली मदत करतील, पण आता तोही रस्ता बंद झाला होता. ती विचार करत होती की मी असं काय करू की शिवमला याचा अंदाज येणार नाही की मीही व्रत ठेवलं आहे. इतक्यात रोहित तिथे आला. सुहानीचा उतरलेला चेहरा पाहून त्याने तिला काय झालं म्हणून विचारलं. सुहानी त्या घरात आता रोहितवर विश्वास ठेवायला लागली होती. रोहित तिला आपल्या बहिणीप्रमाणे मानत होता. तो तिची काळजीही घेत असे. त्यामुळे सुहानीने त्याची मदत घ्यायची ठरवली. रोहित, मला करवा चौथचं व्रत करायचं आहे शिवमसाठी, पण शिवमचा याला विरोध आहे. त्यामुळे आईनेही मला मना केलं आहे. पण मला कसंही करून हे व्रत करायचं आहे. प्लीज तू मला मदत करशील? रोहितला खूप आनंद झाला.
जेव्हा त्याला कळलं की सुहानीला शिवमसाठी व्रत करायचं आहे, त्यांच्या नात्यात हळूहळू सुधार होतोय, हे बघून त्यालाही आनंद झाला. त्याने सुहानीची मदत करायला होकार दिला. पण त्यांना हे सगळं गुपचूप करायचं होतं. सुहानीने त्याला करवा चौथच्या विषयी आईकडून सगळी माहिती काढून आणायला लावली. काही वेळाने रोहित घरी गेला आणि आईला या व्रतामधले रीतिरिवाज विचारायला सुरुवात केली. आईला आश्चर्य वाटलं की तो यावेळी करवा चौथमध्ये इतका इंटरेस्ट का दाखवतोय. पण त्याने आईला सांगितलं की दिशा दरवर्षी माझ्यासाठी हे व्रत करते, त्यामुळे तिच्यासाठी मला या व्रताबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे. ते ऐकून आई खूप खुश झाल्या. त्यांनी त्याला करवा चौथबद्दल सगळी माहिती सांगितली आणि हेही सांगितलं की या दिवशी एक पती आपल्या पत्नीला खूप सुंदर गिफ्टही देतो. रोहितने ती सगळी माहिती येऊन सुहानीला सांगितली. ज्यावेळी रोहित आणि सुहानी सगळी तयारी कशी करायची यावर चर्चा करत होते, नेमकं त्याचवेळी शिवम तिथे आला. त्यांना वाटलं की शिवमने सगळं ऐकलं. दोघेही गडबडले आणि शिवमकडे टक लावून पाहायला लागले. शिवम त्यांच्या तशा पाहण्याने इरिटेट झाला. तो आधीच वैतागला होता, कारण करवा चौथच्या तयारीमुळे त्याचा बराचसा फिमेल स्टाफ आला नव्हता. त्याने रोहितला काहीतरी कामासाठी पाठवलं आणि तो सुहानीकडे वळला. ती गालातल्या गालात स्वतःशीच हसत होती. त्याला आश्चर्य वाटलं. तू परत का हसत आहेस, तो म्हणाला. काय झालं, आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तर असं नाही लिहिलं की मी हसू शकत नाही, तिने उत्तर दिलं. आपल्या कॉन्ट्रॅक्टशिवायही मी तुझ्या भल्यासाठी सांगतोय की स्वतःशीच हसलीस तर लोक तुला वेडं समजतील. पण सुहानीने काहीतरी कारण सांगून त्याला शांत केलं. क्रमशः कसा होता आजचा भाग? जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.